आणि आता आपण ह्या सगळ्या घडामोडींसंदर्भात चर्चा करणार आहोत। निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभय सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात आधी मला विचारायचं आहे ते म्हणजे आज जी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली ती फक्त चाचणी होती की हा इशारा होता? तुम्ही दोन्ही तऱ्हेने याला पाहू शकता। चाचणी ही झालेली आहे कारण की या वेळेला ती शेड्यूल असणार आहे, कारण प्रत्येक चाचणी ही शेड्यूल झालेली असते। त्याच्याकरता तुम्हाला पूर्ण समुद्र वेगळा करावा लागतो। जर जमिनीवरनं करणार असाल तर जमिनीची क्लिअरन्स करावं लागतं। तुमच्या मिसाईल्स असल्यामुळे तुम्हाला एअर स्पेस मोकळी करावी लागते। तर हा सगळा प्रकार झालेला असेल आहे। पण एका प्रकारे ही एक वॉर्निंग सुद्धा आहे पाकिस्तानला की आम्ही आता एवढं मोठं मिसाईल केलेलं आहे की आता तुमची खैर नाही। त्यामुळे दोन्ही तऱ्हेने आपण याच्याकडे पाहू शकतो। निश्चितच, म्हणजे या चाचणीचं कितपत महत्व आहे सध्या एकूणच या सगळ्या क्षेपणास्त्राची ताकद पाहता? खूपच जास्त महत्व आहे, कारण ही एक चाचणी जी केलेली आहे समुद्रातली चाचणी आहे आणि समुद्रातल्या चाचणीने जर हे झालं तर त्यांच्या ग्वादारमधनं आणि कराचीमधनं निघणाऱ्या संपूर्ण जहाजाच्या मार्गावर किंवा नौसेनेच्या मार्गावर आपण मारा करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। अभय सर, आता नेमकी लष्कराच्या पातळीवर नेमकी काय तयारी सुरू असू शकते, काय वाटतं किंवा काय असली पाहिजे? लष्कर तर तयार आहे। आमच्या अनेक कॉन्टिजन्सीज तयार असतात, त्याच्यामध्ये ही सुद्धा कॉन्टिजन्सी असेल। एक बातमी येते आहे की लष्कराने आज POK मध्ये जे 47 लॉन्च पॅड आहेत त्याची यादी राजनाथ सिंग यांना दिलेली आहे आणि त्याच्यावर काय करायचं याच्याबद्दल त्याच्यात चर्चा झाली असेल। अर्थात ती कोणाला सांगण्यात येणार नाही किंवा ती कुठे बाहेर येणार नाही, पण नक्कीच ज्या तऱ्हेने पंतप्रधान आणि अर्थमंत्री आपले दौरे अर्धे सोडून आलेत आणि इथे इतक्या तातडीने सगळ्या बैठका होतात आहे, त्याचा अर्थ असा आहे की काहीतरी नक्की होणार आहे। दुसरं म्हणजे आज मधुबनीमध्ये बिहार मधुबनीमध्ये बोलताना आपल्या पूर्ण हिंदी भाषणामध्ये मोदींनी फक्त 2च वाक्य इंग्रजीमध्ये केली, म्हणजे की आम्ही आत्तापर्यंत आम्हाला जे काही आमच्यावर जो टेरर अटॅक झाला आहे त्या टेररिस्टला आम्ही पृथ्वीच्या एंडपर्यंत जाऊन पृथ्वीच्या टोकापर्यंत जाऊन आम्ही त्यांना शोधून काढू आणि मारू। आणि दुसरं त्यांनी म्हटलं की टेररिझमनी भारत काउडाऊन होणार नाही किंवा तो झुकणार नाही। तर ही 2 वाक्य जी होती ती त्यांनी फक्त हीच 2 वाक्य इंग्लिशमध्ये का बोलली तर कदाचित लोकांना, जे बाहेरचे लोक आहेत, जे मुसलमान लोक आहेत, जे पाकिस्तानी लोक आहेत, जे बांगलादेशी लोक आहेत, त्या लोकांना एक वॉर्निंग द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे की हे आम्ही करणार आहोत, तुम्ही सावध राहा। निश्चितच, आणि अर्थातच तो जगासाठी सुद्धा एक संदेश असेल की भारत कोणत्याही पद्धतीनं हे दहशतवाद्यांचं कृत्य सहन करणार नाही, त्याला मजबूत आपण प्रत्युत्तर देऊच। आणि यासोबतच आपण बघतोय की आपण बघतोय की काही वेगळ्या पद्धतीनं प्रतिकार करण्यात आले, म्हणजे एक मैदानावरची लढाई असते आणि एक राजनैतिक स्तरावरची एक लढाई असते। त्यात भारतानं जे 5 महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्या 5 निर्णयांचं कितपत महत्व आहे आणि त्यानं पाकिस्तानला नेमका कसा फटका बसू शकतो? त्याचा पाकिस्तानला दूरगामी फटका बसेल आहे। सध्याचा फटका बसणार नाही हे कदाचित लोकांना जे मी बोलतो आहे ते पटणार नाही, पण गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ती 1960 झाली होती। त्याचे मोस्टली जेवढे क्लॉजेस आहेत ते पाकिस्तानला फेवर करणारे आहेत। सगळ्यात मुख्य क्लॉज हा आहे की कुठल्याही नदीवर जर धरण बांधायचं असेल तर दोन्ही पक्षांची त्याला अनुमती पाहिजे, जर नसेल तर ते धरण बांधता येणार नाही आणि तुम्हाला आर्बिट्रेशन करता इंटरनॅशनल कोर्टकडे जावं लागेल। हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक त्या याच्यामध्ये आहे। तर आपण जर हे थांबवलं पाणी सगळं तर काय होऊ शकतं? आपल्या 5 नद्यांपैकी सिंधू नदीवर एक बऱ्यापैकी मोठं धरण आहे, झेलम नदीवर छोटंसं जसं आपलं कोयना धरण आहे तेवढं मोठं धरण आहे, किशनगंगेवर धरण बनत आहे पण त्याला पाकिस्तानने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तो प्रश्न जो आहे तो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आहे, त्यामुळे त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही आहे। बाकी 2
याच्यावर धरणं नाही आहेत, छोटे छोटे बंधारे आहेत, पण ते बंधारे कितपत पाणी साठवण्याकरता योग्य असतील याची कल्पना सध्या तरी मला तरी नाही आहे. पण एक गोष्ट आहे की या नद्यांच्या मध्ये कुठल्याही प्रकारे जर खूप जास्त पाऊस झाला तर तो साठवण्याची क्षमता नाही आहे. आपण परवाच पाहिलं की चिनाबमध्ये तिथे पाऊस झाल्याबरोबर JNKमध्ये ढगफुटी झाली. चिनाबमध्ये एवढा मोठा पूर आला की पूर्ण रामबन विलेज जे होतं जम्मू उधमपूर आणि श्रीनगर रस्त्यावरचं ते वाहून गेलं. आता चिनाबचं सगळं पाणी पाकिस्तानमध्ये गेलं असेल. त्यामुळे हा पाकिस्तानला फायदा आहेच की हे पाणी जाऊ शकतं. यांना घाटा केव्हा होईल आहे की सिंधू नदी आणि या 3 नद्या ज्या आहेत किशनगंगा आणि झेलम या पंजाबमध्ये जातात, पाकिस्तानी पंजाबमधनं. तिथे गहू आणि मका पिकतो. सध्या तो हार्वेस्टिंगला आलेला आहे. याच्यानंतर नांगरणी होईल, त्याच्यानंतर पेरणी होईल आणि जेव्हा रोपं वर येतील साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यावेळेला यांना पाण्याची गरज लागेल. ती केव्हा लागेल जर पाऊस चांगला झाला. पण जर दुष्काळ पडला पावसाचा तर त्यांना आत्तापासून त्याची झळ लागायला सुरुवात येईल. हा पहिला मुद्दा आहे की इंडस्ट्रीवर वॉटर ट्रीटी जी आहे ती दूरगामी परिणाम करणारी आहे. बाकीचे जे आहे ते सगळे छोटे मोठे कॉस्मॅटिक गोष्टी आहेत त्या करण्याकरता झालेल्या आहेत. विसा जरी कॅन्सल झाले तरी ना त्यांना फरक पडतो ना आपल्याला फरक पडतो. कारण सगळे श्रीमंत लोक जे एक दुसऱ्याच्या देशामध्ये येतात. फरक त्या लोकांना पडेल, पाकिस्तानी लोकांना, जे मेडिकल ट्रीटमेंट करता भारतामध्ये येतात आणि भारत त्यांच्याकरता एक देवस्थाना टाईप आहे आपले रोग आणि रोगराई दूर करण्याकरता. तर इथे जे ज्यांच्या मेजर सर्जरीज झाल्या आहे किंवा जे प्रोलॉंग इलनेस करता आहेत ॲडमिट त्या लोकांना 7 दिवसात कसं बाहेर काढायचं हे हॉस्पिटल, सरकार आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून ठरवावं लागेल. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही एम्बसीमधनं स्टाफ कमी केला. त्या स्टाफ कमी करण्याला फारसं काही महत्त्व नाही आहे. फक्त आपल्याला फायदा हा आहे की आपण त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपला मिलिटरी अटॅची इथनं काढून घ्या. मिलिटरी अटॅची काढल्यानंतर त्याच्या थ्रू जे RSI आपल्या इथल्या दहशतवादी संघटनांची संधान बांधायची ते संधान कमी होऊन जाईल आहे. कर्तारपूर कॉरिडॉर आपण बंद केला आहे. त्याच्यामध्ये आपले शीख बांधव तिकडे जाऊ शकणार नाही. ननकाना साहेबला त्यांचे लोक इकडे येऊ शकणार नाही. हे चांगलं आहे कारण त्यांच्या वेशामध्ये, शीख लोकांच्या वेशामध्ये आपल्या इथे खालिस्तानी दहशतवादी येतो ते असं लोकांना वाटायचं. त्यामुळे तेही आपल्याकरता फायद्याचं आहे. लास्ट गोष्ट त्यांनी केलेली आहे की त्यांनी वाघा अटारी बॉर्डर आणि हुसेनवालामध्ये जे काही सेरिमोनियल हे चालायचं इव्हेंट्स चालायचे जे फ्लॅग होस्टिंग, फ्लॅग लोअरिंग, त्याच्यानंतर बीटिंग द रिट्रीट हे बंद करणार आहेत. पण त्याचा ते एक प्रदर्शनीय गोष्ट होती. त्याला तिकीट लागायचं, आपले पैसे आपल्याकडे राहायचे, त्यांचे पैसे त्यांच्याकडे राहायचे. त्यामुळे त्याचाही फारसा असर होणार नाही. पण हे एक सिम्बॉलिक त्यांनी दिलेलं आहे की ही सुरुवात आहे, बाकीच्या गोष्टी अजून बाकी आहे. त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो की ट्रेलर येतो, ट्रेलरचा फिल्म अभी बाकी है. निश्चितच येतो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी. पण ह्या एकूण 5 निर्णयांमुळे एक कळत आहे की पाकिस्तानच्या तोंडचं पाणी निश्चितपणे पळणार आहे. पण सोबतच पाकिस्ताननं आता शिमला करारावर पाणी सोडलंय. त्याचा आपल्याला कितपत फरक पडू शकतो किंवा काही फारसा फरक पडणार नाही, काय वाटतं? शिमला करार बेसिकली झाला होता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल किंवा लाईन ऑफ कंट्रोल डिसाईड करण्याकरता. तो झालेला आहे. त्यात आपल्या IB जी रेडक्लिफने केलेली होती ती वेगळी आहे. ही IB जी आहे लाईन ऑफ कंट्रोल ही वेगळी आहे. त्याच्यामुळे जर शिमला करार त्यांनी रद्द केला तर आपल्याला त्याचा फायदा आहे कारण आपल्यावर LOCचं बंधन राहणार नाही. आपल्यावर फक्त IBचं बंधन राहिलं आहे. त्यामुळे तो आपल्याकरता फायद्याचा आहे. बेसिकली शिमला करार याच्याच करता झाला होता की त्यांना ते 93,000 युद्धकैदी जे होते ते सुखरूप परत घ्यायचे होते तिकडे आणि त्याच्याकरता त्यांनी LOC मार्क करायला परवानगी दिली होती किंवा सहमती दर्शवली होती. पण ते सुद्धा त्यांनी सायचीनमध्ये करू दिलं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निश्चितच अभय सर, आज आपण आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.